नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला तूर डाळ वेगळ्या पद्धतीने कशी बनवतात ते दाखवणार आहे। चला तर मग बघूया साहित्य। कारण रोज रोज आपल्याला गोडी डाळ तिखट डाळ खाऊन खाऊन कंटाळा आला असेल, म्हणून आज मी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघूया साहित्य। तूर डाळ मी उकडून ठेवली आहे। ही एक वाटी घेतली, थोडी कमी आहे, एक वाटीमध्ये उकडून ठेवलेली आहे मी। चांगले उकडून ठेवले। ह्याच्यामध्ये फक्त मीठ थोडंसं आणि थोडंसं तेल टाकलं आहे आणि उकडून ठेवली आहे। आता हे वाटण करायचं आहे आपल्याला मच्छीसारखं। हे खोबरं आहे अर्धा वाळा, हा छोटा कांदा अर्धा उभा चिरून ठेवला आहे, हा अर्धा कांदा फोडणीसाठी, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर, कोकम, साधाट मच्छीसारखी डाळ बनवणार आहे ना म्हणून कोकम, मच्छीचा मसाला, हा हिंग, मोहरी, हिंग फोडणीला, मीठ आणि थोडीशी साखर, आणि हा आपला मच्छीचा मसाला आहे। त्याच्यामध्ये हळद, धने आणि मिरची पावडर सगळं एकत्र आहे। मच्छीचा मसाला आहे तर तो घालणार आहे त्याच्यामध्ये मी। चला आता वाटण काढून घेऊया। आता हे वाटण काढून घेऊया आपण। हे खोबरं, कांदा आणि मच्छीचं वाटण मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसं करतात, तसं पण तुम्ही करू शकता। हे मिरच्या वगैरे घालून, माझ्याकडे मसाला आहे मच्छीचा म्हणून मी असं मसाला दाखवते। ह्याच्यामध्ये हळद, धने आणि मिरची पावडर हे एकत्र दळलेलं आहे। एक चमचा थोडा जास्त घालायचं। आता हे वाटण करून घेते मी। बघा हे वाटण करून मी घेतलं आहे मच्छीच्या वाटणासारखं। आता आपण गॅस चालू करून टोप ठेवूया, फोडणीला घालूया डाळ। गॅस आता फास्ट ठेवलेला, बारीक करते। टोप तापला, आता 4-5 चमचे तेल टाकूया। आता कढीपत्ता घालूया, हिंग थोडासा, थोडा घालूया हिंग, जास्त नको। मोहरी थोडीशी, मोहरी ढवळून घेऊया। आता तुमचं लसूण टाकूया त्याच्यामध्ये। लसूण पण ढवळून घेऊया, म्हणजे परतून घेऊया चांगली। हे चांगलं परतून घेतलंय। आता हे लसूण वगैरे, कढीपत्ता, मोहरी, हिंग। आता लसूण, हे कांदा टाकूया। कांदा थोडा भाजून घेऊया चांगला, थोडा नरम होईपर्यंत। थोडीशी साखर टाकूया याच्यामध्ये। थोडीशी नावाला, डाळ आहे म्हणून, मच्छी केली तर ते नाही, मच्छीमध्ये नाही टाकत, थोडीशीच। फोडणी आता चांगलीच परतून झाली आहे, थोडा नरम झाला आहे कांदा। आता आपण हे वाटण घालूया याच्यामध्ये। वाटण घातलं, ते पण परतून घेऊया चांगलं। थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये।
गॅस थोडा फास्ट ठेवला आहे, जरा याला उकळी येऊ दे. त्याच्यामध्ये पहिली मी डाळ उकडून घेतलेली आहे टोपात, त्याच्यामध्ये फोडणीला घातलं. हे बघा, हे आता याला चांगला उकळी आली आहे. ह्या वाटणाला फोडणी वगैरे दिलेली त्याला. आता आपण याच्यामध्ये डाळ ओतूया. मी कोकमं टाकते, साधा कोकमं आहे ती. आणि गॅस मी फास्टच ठेवला आहे. आणि आता मीठ पण टाकते चवीनुसार. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपण. आणि नंतर मग उकळी आल्यावरती आपण कोथिंबीर घालायची याच्यावर. मग झालं. अशी करून बघा, खूप छान लागते डाळ.